सुप्रिया सुळे, अमित ठाकरे, शरद पवार, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्षांनी अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला व दिल्लीला जाऊन भेट दिली। पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं उद्धव ठाकरे व अभिजित दिपके यांची भेट होणं। कारण हे आंदोलन सुरू झाल्यापासून उद्धव ठाकरे हे अभिजित दिपकेला पाठिंबा देत सरकारच्या विरोधात सर्वात तीव्र विरोध करत आहेत। अभिजित दिपके यांनी प्रत्येक आंदोलनात उद्धव ठाकरे यांचं भरभरून कौतुक केलं आहे। तसेच ठाकरेंचे 6 खासदार पोडले त्याच्या विरोधात देखील वक्तव्य अभिजित दिपके यांच्याकडून आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सरकार विरोधी मोर्चानंतर ते दिल्लीला जातील असे ठाकरे म्हणाले होते व तेव्हापासूनच उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाऊन काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष होतं। अखेर उद्धव ठाकरे काल दिल्लीला गेले व दिपकेंची भेट घेतली। या भेटीत नेमकं काय घडलं, उद्धव ठाकरे नेमके काय बोलले, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे। विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांसह पेपर फुटीच्या घटनांविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 जुलै रोजी जंतर मंतरवर आंदोलकांची भेट घेतली व अभिजित दिपके यांच्यासोबत देखील त्यांनी चर्चा केली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत विद्यार्थ्यांच्या लढ्याला देशव्यापी करण्याचे आवाहन देखील केले। आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर अभिजित दिपके यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत करत सामाजिक आंदोलनांमध्ये सातत्याने साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले। विशेषतः विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेतल्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली। त्यानंतर उपस्थित विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली। अभिजित दिपके यांनी पेटवलेली ही ठिणगी विझू देऊ नका, तुम्ही फक्त तरुण नाही तर देशाचे भविष्य आहात। मी तुम्हाला धीर देण्यासाठी आणि तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी येथे आलो आहे। विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणीही करू शकत नाही। या आंदोलनाची ताकद आता देशभर पोहोचली पाहिजे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले। यावेळी त्यांनी पेपर फुटीच्या घटनांचा उल्लेख करत शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले। देश स्वतंत्र होऊन अनेक वर्षे झाली, मात्र आजही पेपर फुटीसारख्या प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांना आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे। ही अत्यंत वेदनादायक बाब आहे। ज्यांनी आपले प्राण गमावले त्या विद्यार्थ्यांचे बलिदान विसरून चालणार नाही। त्यांच्या न्यायासाठी हा संघर्ष अविरत सुरू राहिला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी केवळ केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून प्रश्न सुटणार नसल्याचे स्पष्ट केले। फक्त मंत्र्यांचा राजीनामा मिळाला म्हणून सर्व प्रश्न संपणार नाहीत। व्यवस्था बदलल्याशिवाय विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होणार नाही। निवडणुकांना अजून वेळ आहे, मात्र हा लढा आतापासून सुरू झाला आहे। सरकारच्या धोरणांमध्ये बदल झाल्याशिवाय सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात अपेक्षित बदल घडणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले। भाषण संपल्यानंतर उद्धव ठाकरे मंचावरून खाली उतरत असताना काही विद्यार्थ्यांनी त्यांना थांबवले। आम्हाला काही सांगायचे आहे असे म्हणत विद्यार्थ्यांनी आंदोलकांदरम्यान पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीची माहिती त्यांच्या समोर मांडली। विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि अडचणी सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले। अभिजित दिपके दिल्लीत आंदोलन करत आहेत, माझा प्रयत्न हा संघर्ष देशभर पोहोचवण्याचा असेल। महाराष्ट्रात आम्ही या प्रश्नावर जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसोबत ठामपणे आम्ही उभे आहोत। महाराष्ट्रातील एका तरुणाने या आंदोलनाचे नेतृत्व करणे ही अभिमानाची बाब आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले। दरम्यान जंतर मंतरवरील आंदोलन अद्यापही सुरू असून आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गुंडागर्दी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता। आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी व्यक्त केला आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असून तेथूनच आपले उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। आंदोलनस्थळी विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती वाढत असल्याने या आंदोलनाला राष्ट्रीय पातळीवर अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेते आणि आंदोलनाला काय प्रतिसाद देते याकडे आता देशभरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।